ऐका, काय झालं, मुक्ताबाईने जेव्हा उपदेश केला, ज्ञानोबाराया समाधीतून बाहेर आले, मुक्ताबाई गळ्यात पडली, रडू लागली. दादा, मी 2 वर्षाची होती रे. आई बाबा गेले तेव्हा मी रडत होती. आई बाबा रडत होते. पण तू काय म्हटलं मला, मुक्ते, आई बाबा कधीच येणार नाहीत, ते न येण्यासाठी गेलेले आहेत, न येणाऱ्या मार्गाने गेलेले आहेत, मेल्यानंतर कोणी वापस येत नाही. मग मी म्हटलं, मला मी आई कोणाला म्हणू, मी बाबा कोणाला म्हणू. तेव्हा तू म्हटला होता, दादा मीच तुझी आई आणि मीच तुझा बाप, आणि तू मनात कसा सोडून गेला रे. तेव्हा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मुक्ते सांगू, या लोकांच्या म्हटलं नाही ऐकून माझी जीवन लीला संपू काय. कारण मानव देव एकदाच भेटतो, पावलो हा देव कागटाळी नाही, न घडू उपाय घडू आले की. मग का समाधीत गेला, कशाला जीवन लीला संपत होता. ऐक, माझा मोठा दादा निवृत्ती दादा हा अवतार कोणाचा आहे, भगवान शिवाचा, सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दादा, बरोबर आहे. पण भगवान शिव राहतात कुठं, झालं कुठं राहतात, अरे स्मशान कॉलनीत. कोण्या कॉलनीत, तिथं टावर आहे का, इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअप, यूट्यूब काहीच नाही तिथं, साधा मोबाईलही नाही. आणि भगवंता शिवाले जगाचं काही घेणं नाही, सदा समाधीत असतात. कैलास के निवासी के दिल मुबारक बार हो, कैलास के निवासी आयो शरणात्यार की बोल तार तार लपटे बबूत में खजाना कुबेर का, कैलास के निवास. बड़ा है तेरा दायरा, तेरा दायरा, तेरा बड़ा है दाता तू. भगवान शिवाला कशाचं घेणं देणं नाही काय. म्हणून जगाने किती आघात केले तरी निवृत्ती महाराजावर त्याचा परिणाम होणार नाही. मी ज्ञानी असल्यामुळे मला अपमान सहन करण्याची ताकद आहे. कारण जो संसार रूपी अपमान सहन करता है वही शिव है. जो अपमान पचाता कौन, जिसके सिर पर ज्ञान गंगा है. पण तुम्ही लहान आहात, तुम्हाला जर उद्या समाजाने तकलीफ दिली तर तुम्ही म्हणसाल, अरे दादा आम्हाला शिकवलं नाही. पण मुक्ते, आज मला आनंदाचं भरतं आलं काय, माझं शरीर पुलकित झालं की एक 4 वर्षाची मुक्ताबाई समाधीत जाऊन मला उपदेश करते. याचा अर्थ मी उद्या गेलोय तरी माझी मुक्ता जगाचं कल्याण केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मी समाधीत गेलो. कसे करता, समाधी गेलो. आणि ते मुक्ताबाई काय उपदेश करते ज्ञानोबारायाला, अभंगाचं पहिलं